सोमवारी इचलकरंजी महापालिकेची सभा झाली। त्यामध्ये राधाकृष्ण पाणीपुरवठा योजनेसाठी यश कन्सल्टन्सी कंपनीची प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नियुक्ती झाली। शिवशाहू विकास आघाडीनं या नियुक्तीला विरोध दर्शवला, पण सत्तारूढ गटानं 41 विरुद्ध 12 मतांनी हा विषय मंजूर केला, तर उद्यान प्रवेश शुल्क आकारणीचा विषय सत्तारूढ गटानं नामंजूर केला। 1.5 तास चाललेल्या इचलकरंजी महापालिकेच्या सभेत फारशी चर्चा न करता बहुतांश विषय मंजूर करण्यात आले। सोमवारी इचलकरंजी महापालिकेची सभा झाली। प्रारंभी नगरसेवक रवी राजपुते यांनी महापालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आपल्या हक्काच्या पैशासाठी आंदोलन करावं लागते हे दुर्दैव असल्याचं नमूद केलं, तर रिंग रोडच्या दुरावस्थेबाबत नाराजी व्यक्त करत नगरसेविका रूपा बुगड यांनी हा रस्ता कधी पूर्ण होणार अशी विचारणा केली। अविनाश कांबळे यांनी मांडलेल्या रमाई घरकुल योजनेवरील चर्चेवर महापौर उदय धातुंडे यांनी 2 दिवसात प्रत्यक्ष पाहणी करून निर्णय घेणार असल्याचं सांगितलं, तर जय भीमनगर झोपडपट्टीतील प्रलंबित 108 घरकुलांचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी नगरसेविका अलका स्वामी यांनी केली। इचलकरंजीसाठीच्या राधाकृष्ण पाणीपुरवठा योजनेची आखणी करण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार कंपनी नियुक्त करण्याच्या विषयावर महापालिका सभेत परस्पर विरोधी मतं व्यक्त झाली। विरोधी पक्षनेते उदयसिंग पाटील यांनी यश कन्सल्टन्सी ही कंपनी अपयशी असल्याचं सांगत त्याच्या नियुक्तीला विरोध दर्शवला। यावर सत्ताधाऱ्यांनी याच कंपनीचा आग्रह धरला। अखेर इचलकरंजी महापालिकेत या विषयावरून मतदान झालं आणि सत्ताधाऱ्यांनी बहुमतानं हा विषय मंजूर केला।